देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याचा निर्धार। जर्मनीचे चान्सलर अँगेला मार्केल यांची भर कार्यक्रमात प्रकृती बिघडली। 10 दिवसात सलग दुसऱ्यांदा मेर्केल यांना त्रास। भारत विरुद्ध वेस्ट इंडीज सामन्याला थोड्याच वेळात होणार सुरुवात। नाणेफेक जिंकत भारताचा पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय। माऊली आणि तुकोबांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांच्या रांगा। वारकऱ्यांच्या वास्तव्यानं पुण्यनगरी झाली पावन। ठळक बातम्या प्रायोजक वेल्सपन क्विक ड्राय टॉवेल, लवकर सुकतो लवकर सुकवतो। जयंत पाटलांच्या जमीन घोटाळ्याच्या आरोपावर चंद्रकांतदादा पाटलांचं विधानसभेत उत्तर। चंद्रकांत पाटील यांच्या निवेदनावर विरोधकांचा आक्षेप। विधानसभेत एकच गोंधळ। चंद्रकांतदादा यांच्या बचावासाठी विनोद तावडे आणि सुधीर मुनगंटीवार विधानसभेत आक्रमक। चंद्रकांत पाटील यांचं निवेदन हे नियमानुसारच। हे कसं एकतर्फी चाललंय बघा, एकतर्फी कसं चाललंय जरा ऐका। काल आम्ही विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचं सांगत अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल। एका रिक्षात 7 ते 8 विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक। डोंबिवलीच्या पांडुरंगवाडी परिसरातल्या व्हिडिओवर राज्यभरातून संताप व्यक्त। भारत विरुद्ध वेस्ट इंडीज सामन्याला थोड्याच वेळात होणार सुरुवात। नाणेफेक जिंकत भारताचा पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय। आणि ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या आजही घेणार पुणेकरांचा पाहुणचार। वारकऱ्यांच्या वास्तव्यानं पुण्यनगरी विठ्ठलमय। नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये आत्ता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करतोय, ज्या बातमीकडे अख्ख्या राज्याचं लक्ष आहे आणि ती बातमी आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली। मराठा आरक्षणावर मुंबई हायकोर्टाचा निर्णय काही क्षणात येणार आहे। महाराष्ट्रासह अवघ्या देशाचं लक्ष या निर्णयाकडे लागलं आहे। 2 न्यायाधीशांचं खंडपीठ यावर आज निर्णय देणार आहे। मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 16% आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधातील याचिकांवर आज अंतिम सुनावणी होते। सरकारच्या निर्णयाविरोधात तर काही समर्थनार्थ अशा 20हून अधिक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आहेत। या प्रकरणी 26 मार्चला मराठा आरक्षणावरील निकाल न्यायालयानं राखून ठेवला होता। 20हून अधिक याचिकांवर आज एकत्र सुनावणी केली जाते। काही सरकारच्या निर्णयाविरोधात तर काही समर्थनार्थ अशा 20हून अधिक याचिका ज्या आहेत त्या न्यायालयात दाखल झालेल्या होत्या, उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या। आणि या प्रकरणी 26 मार्चला मराठा आरक्षणावरील निकाल न्यायालयानं राखून ठेवला होता। आणि आता या क्षणाला म्हणजे बरोबर 3 वाजलेले 3 वाजताच 2 न्यायाधीशांचं खंडपीठ या निकालाचं वाचन करणार होतं। याचिकाकर्ते आणि वकील कोर्टात दाखल झालेले आहेत आणि काही क्षणांमध्ये याबद्दलचा निकाल जो आहे, अंतिम निकाल, तो समोर येईल। महत्त्वाचा विषय हा, कारण याच निर्णयासाठी म्हणजे याच आरक्षणासाठी राज्यभरात ठिकठिकाणी मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा मुक्ती मोर्चाचे मोठमोठे मोर्चे निघाले। शांततेत हे मोर्चे काढण्यात आले होते। याचं स्वरूप देखील भव्य दिव्य होतं, विशाल असं सगळं रूप होतं। आणि त्यानंतर याची दखल घेत सरकारला याबद्दल आरक्षण घोषित करावं लागलं। पण न्यायालयाच्या पातळीवरती हे आरक्षण टिकणार का, म्हणजे कायद्याच्या पातळीवर हे टिकणार का, असा एक प्रश्न होता। मग काही सरकारच्या बाजूने काही सरकारच्या विरोधात या निर्णयाला घेऊन याचिका दाखल झाल्या। याबद्दलचा निर्णय न्यायालयाने राखून ठेवला होता। 20हून अधिक याचिका आहेत या, आणि यावरती एकाच वेळी आज निर्णय जो आहे तो न्यायालय देणार आहे। म्हणजे मराठा आरक्षण वैध की अवैध, वैध की अवैध हा जो काही मुद्दा आहे याबद्दल न्यायालयाचं नेमकं काय म्हणणं आहे, न्यायालयाचा दृष्टिकोन काय, न्यायालय काय निर्णय देत आहे, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाकडे देशाचं लक्ष आहे। काही क्षणात हा निकाल समोर येईल। आणि आता असं कळतंय की वकील आणि याचिकाकर्ते हे न्यायालयात दाखल झालेले आहेत। त्यामुळे थोड्याच वेळात जेव्हा न्यायालय म्हणजे अर्थात 2 न्यायाधीशांचं खंडपीठ याबद्दलचा निकाल वाचायला सुरुवात करेल, तेव्हा या निकालात
काय नेमके मुद्दे समोर येत आहेत हे बघावं लागणार आहे. महाराष्ट्रासह अवघ्या देशाचं लक्ष या निर्णयाकडे लागलंय. मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 16% आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधातील याचिकांवर आज ही